सोलापूर सांगोला येथे शेतकऱ्यांना दुकानदार देत आहेत बनावट कीटकनाशके. या विरोधात आझाद मैदानाचे उपोषण सुरू. सांगोल्यामध्ये जे काय तुम्ही आता जे सांगितलं त्याच्यामध्ये कीटकनाशकं जे काय भेसळयुक्त आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही किती वर्षापासून हा पाठपुरावा करतात? 9/11/2023 पासून ते आतापर्यंत आमचा पाठपुरावा चालूच असून तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समिती अधिकारी कसल्याही प्रकारची दखल घेत नाहीत. यामुळं आम्हाला आझाद मैदान मुंबई या ठिकाणी येऊन उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. प्रशासनानं सदर कृषी अधिकाऱ्यावर तात्काळ दखल घेऊन यांची ईडी मार्फत मालमत्तेची चौकशी करून यांना कोणताही गुन्हे दाखल करावे म्हणून आम्ही उपोषणाला चौकशी करून यांना कोणताही गुन्हे दाखल करावे म्हणून आम्ही उपोषणाला. आपण किती ठिकाणी अद्याप पाठपुरावा केलेला आहे? कोणकोणत्या साहेबांना याविषयी तक्रार दिलेली आहे? या आता आम्ही कृषी मंत्री महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी सोलापूर पोलीस अधीक्षक ग्रामीण सोलापूर तहसीलदार सांगोला तालुका कृषी अधिकारी कृषी अधिकारी पोलीस निरीक्षक आझाद मैदान अशा ठिकाणी आम्ही निवेदनं दाखल केलेली आहे. त्यावेळी तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलं होतं? कोणतं आश्वासन द्यायला होतं? आम्हाला मंत्री महोदयांनी किंवा इतरांनी आश्वासन न देता तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समिती कृषी अधिकारी यांनी लेखी स्वरूपात आश्वासन दिलं की आम्ही दोषीवर तात्काळ कारवाई करणे 15 डिसेंबर 2023 पर्यंत कारवाई करू अशा प्रकारचे त्यांनी लेखी आम्हाला आश्वासन दिलं होतं. आतापर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. बरोबर आहे. अशा पद्धतीनं आपण जवळजवळ 2 वर्ष होत आले, अद्याप न्याय मिळालेला नाही आणि तुम्ही आपल्या भूमिकेवर ठाम आहात. आता पुढील कारवाईसाठी तुम्ही कशा पद्धतीनं करणार? पुढची कारवाई कशा पद्धतीनं करणार? न्याय नाही मिळाल्यास न्याय नाही मिळालं तर आम्हाला ऑपरेशन करण्याची वेळ येईल. म्हणजे याबाबतच्या शेतकऱ्यांची जी फसवणूक होत आहे ती फसवणूक थांबवावी यासाठी तुम्ही दोघांनी आतापर्यंत सर्व काही पाठपुरावा केलेला आहे. हरिचंद्र विठोबा चौगुले आणि बाळासाहेब मारुती तळे, आपण दोघांनी हा पाठपुरावा केलेला आहे. अद्याप आपल्याला न्याय मिळत नाही. आता पुढील लढा कशा पद्धतीने तुम्ही करणार आहात? लढा आम्ही आत्मदानाचा होणारे कॅन्सरसारखे आजार यांना प्रत्येक गोष्टीचा पुरावा घेऊन सुद्धा जर कारवाई होते आधी फार योग्य रीतीने यांनी आम्हाला लेखी आश्वासन तरीही कारवाई केलेली नाही. याचा अर्थ असा की यांच्या आर्थिक देवाणघेवाणीमधून हे सगळं एकमेकांच्या संघ येण्याचं चाललेलं दिसतंय. आम्ही यापुढे जर नाही जाहीर केली याच्यावर कारवाई नाही केली जर नाही थांबलं यापुढे तीव्र प्रकारचा आंदोलन खरं आहे. विमराज न्यूजसाठी विश्वजित गाडे, मुंबई.